शेतकरी मित्र नमस्कार. तर मित्र आपल्या शेतकरी बांधवांकरिता बऱ्याच वेळा ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, गारपीट या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असते. नुकसान होते मित्र. तर मित्र अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचा फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक बराचसा हातभार होतो मित्रांनो. आता हे मला मान्य आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांकडून पीक विम्याविषयी रोष निर्माण झालेला आहे, चिडचिड निर्माण झालेली आहे. आम्ही यावर्षी भरला, त्यावर्षी भरला, गेल्या 10 वर्षापासून भरत आहे. आम्हाला आजपर्यंत अजून सुद्धा विमा मिळालेला नाही वगैरे, वगैरे त्यांचे म्हणणं असते मित्रांनो. परंतु खूप साऱ्या शेतकऱ्यांना विमा मिळताना आपण पाहतोय. गेल्या 2-4 वर्षांमध्ये सुद्धा पीक विमा मिळालेला आहे. नाही काही तर कमीत कमी एका एकराला 10, 11, 12 हजारापर्यंत असा टप्प्याटप्प्याने काय हो ना, गेल्या 2-3 वर्षामध्ये खूप वेळा खूप चांगली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे. ते आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. खूप साऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे. पीक विमा मिळालाच नाही अशातला काही भाग नाही. भले ठीक आहे, आज पीक विमा भरला, उद्या नुकसान झालं, 4 महिन्यानं 6 महिन्यानं पुढच्या वर्षी काय होणार समजा, शेवटी तो पैसा आहे. पैसा पैशाचं काम करते आणि पैसा उपयोगी येतोच मित्रांनो. त्यामुळे पीक विमा भरायला काही हरकत नाही मित्रांनो. यावेळेस पैसे भरून पीक विमा भरायचा होता आणि या अगोदर पीक विमा मिळाला नव्हता. यामुळे खरीपाच्या पीक विम्याकडे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. परंतु मी सर्व शेतकऱ्यांना सांगत होतो, यावर्षी पैशाचा विमा आहे खूप शेतकरी कमी भरत आहे. अतिवृष्टीचं प्रमाण, नुकसान, वातावरण, हवामान अंदाज सर्व काही तसे दिसत आहे. शेवटी तेच झालं. मी म्हणलं म्हणून नाही, पण कमीत कमी वातावरण तसं होतं, हवामान अंदाज सुद्धा तसे होते. नुकसान झालं. शेवटी आता राज्य शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे की सरसकट विमा, सरसकट म्हणजे निदान ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना विमा देण्यात येणार आहे. तर मित्र हा व्हिडिओ सुद्धा आता या रब्बीच्या पीक विम्या संदर्भातला व्हिडिओ आहे मित्रांनो. चला तर व्हिडिओला खूप उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. मित्र कृषी विभागाचे मुख्य सांख्यिकी अधिकारी वैभव तांबे यांच्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार विम्याचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो. ज्यामध्ये तुमचे सर्वच पिकं जवळपास बागायत गहू, रब्बी ज्वारी, रब्बी कांदा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमुग, हरभरा या पिकांना विमा संरक्षण देण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर मित्र याकरिता प्रत्येक शेतकऱ्याने आपला अर्ज सादर करणे सुद्धा आवश्यक आहे. या सर्व पिकांकरिता अधिसूचित महसूल मंडळे व क्षेत्राची नोंद असणे सुद्धा आवश्यक आहे. शेतकऱ्यांकरिता कर्जदार शेतकऱ्यांनी बँक मार्फत अर्ज करणे, ते अर्ज देणे आवश्यक आहे मित्रांनो. सोबतच जर शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायचा नसेल तर नोंदणीच्या मुदतीच्या शेवटच्या 7 दिवस अगोदरच बँकेला लेखी स्वरूपामध्ये तशी माहिती देणे सुद्धा आवश्यक आहे मित्रांनो. कारण तसे नाही केले तर शेतकऱ्यांना विमा हा तसाच लागू होणार आहे. त्यामुळे त्यांची इच्छा नसेल तर त्यांनी तसं 7 दिवसाच्या आत अंतिम मुदतीच्या अगोदर कळवायचं मित्रांनो. तर आता बघूया या पीक विम्याकरिताची, या पिकांकरिताची शेवटची मुदत, कंपन्या आणि सर्व गोष्टी बघणार मित्रांनो. तर रब्बी ज्वारीकरिता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत आहे. बागायती गव्हासाठी, हरभऱ्यासाठी आणि रब्बीच्या कांद्याकरिता 15 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत आहे. सोबतच उन्हाळी भातासाठी व उन्हाळी भुईमुग करिता 31 मार्च 2025 पर्यंतची मुदत असणार आहे मित्रांनो. ही झाली हे पिकं आणि या पिकांकरिता पीक विमा कधीपर्यंत भरता येईल याकरिताची मुदत मित्रांनो. तर आता बघूया कोणत्या जिल्ह्यांकरिता कोणत्या विमा कंपन्या नियुक्त करण्यात आलेल्या आहे मित्रांनो. तर मित्र अकोला, धुळे, पुणे, यवतमाळ, हिंगोली, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांकरिता AIC म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी या कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. सोबतच लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यांकरिता ICI लोंबार्ड या कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, वाशिम, बुलढाणा, रायगड, सांगली, नंदुरबार, वर्धा, परभणी, जालना, गोंदिया, कोल्हापूर, ठाणे, अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर, सातारा, नागपूर, जळगाव, नांदेड या जिल्ह्यांकरिता काही अजून संबंधित विमा कंपन्या नियुक्त करण्यात आलेल्या आहे मित्रांनो. आता मित्र महत्वाचा विषय सोबतच असा आहे की शेतकरी मित्र आपणास या व्यतिरिक्त जर अजून काही महत्वाची माहिती हवी असेल तर विमा कंपनीचे कार्यालय, तालुका कृषी अधिकारी, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो. तर मित्र हो, नक्कीच थोडेसे पैसे जातील जे आपल्याला हिस्सा भरावयाचा आहे पीक विम्याचा तो. परंतु जशी खरीपामध्ये परिस्थिती होती जवळपास रब्बीच्या हंगामामध्ये सुद्धा असंच काही हवामान, असंच काही वातावरण दिसत आहे मित्रांनो. त्यामुळे चिडचिड, नाराजी न करता आपलं काम आहे आपण आपला पीक विमा भरून ठेवा, जेणेकरून उद्या भविष्यामध्ये आंदोलन, उपोषण, मोर्चे करून वेळप्रसंगी किंवा निवडणुका तोंडावर असल्या जे काय कारण असेल त्या सर्व गोष्टी मिळून काय होणं समजा, पण कॅल्क्युलेशन झाल्याच्या नंतर शेतकरी मित्रांना पीक विमा मिळण्याकरिता मदत होईल, 2 पैशाचा हातभार होईल मित्रांनो. तर मित्र ही होती रब्बी पीक विमा संदर्भातली माहिती. आपणा सर्वांना या संदर्भात काही प्रश्न उत्तर असतील, काही प्रतिक्रिया असतील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो.
चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, बेल आयकॉनचे बटन दाबून व्हिडिओला लाईक करा आणि इतर बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याकरिता व्हिडिओला सुद्धा शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.